आपण बनवूया बोंबीलचं कालवण. कसं बनवायचं त्याची रेसिपी वगैरे सगळं सांगेन. याच्यामध्ये आहे ना टमाटा आहे, हिरवी मिरची आहे, लसण आहे, आपण लाल मिरची, हळद, तिखट सगळे ॲड करूया. तुम्हाला मी दाखवते रेसिपी कसं करायची. हे तिखट आहे, लाल मिरची बुक्की, हे धने, लवंग, मिरे सगळे मसाले ॲड झाले. हे आपलं मीठ आहे, हे हळद आहे, हे बघा हे बोंबील आणि हे आपण घेतलेला मसाला. चला आता मी टाकते. हे असं मिक्स करून घ्यायचं, मिक्स करायचं, पाणी आटू द्यायचं. चला आता आपण बोंबील ॲड करूया. याला पाणी टाकायचं नाही, पाणी सुटतं याला, थोडं हलकंच पाणी टाकायचं. नाही तर कोणी आहे ना जास्त पाणी टाकलं ना एकदम म्हणजे बोंबीलने एकदम गिडगिड होता आणि ते खायलाच चव नाही लागत. ही आमची खानदेशी रेसिपी आहे, एकदा बघा मग तुम्हाला पण येऊन जाणार. ठीक आहे ना. थोडंसं आपण पाणी ॲड करूया. कसं करायचं काय करायचं ते सगळं दाखवते मी व्हिडिओमध्ये. हे बघा मी पाणी ॲड करते. बघा झाले की नाही. आज टाईम भेटला आहे म्हणून बनवते. शनिवार आहे, 20 तारीख आहे आज डिसेंबरची. चला याला 5 मिनटं मस्त होऊ देऊया, नंतर तुम्हाला बोंबील बनवणं. हे बघा मस्त बोंबील आहे झाली. आता आपण आईला देऊया. आईला कसं वाटतं बघूया. चंद्रा मावशीची रेसिपी आहे, मी फॉलो केली, आता तुम्ही पण फॉलो करा. चला आईला देऊया, कसं वाटतं बघूया आईला कालवण. आपण चंद्रा मावशीला देऊया. चंद्रा मावशीचा बनवलेलं कालवण मी बनवलं आहे, आईची रेसिपी आहे. चला आईला देऊया. मला एक अरे वा काय बोंबील बनवलेलेस. पहिली बार बनवले मी. तुकडेच बनव पडलेच नाही, तसे ना तसेच आहे. वाव वाव. खाऊन दाखव आई कसं आहे. मी अशीच खाते, भाकर बिरभर नाही खात. एकदम मीठ पण सही आहे, सगळं सही आहे. बघा हां चला आपण नंतर आता रेसिपी दुसरी बनवूया आणि टाकूया. चला आता मी जाते.